खरं स्वर्गाची कोणता ते याच्यातून सोडून आले. वाचन भरपूर वेळ भरपूर म्हणजे मुलांनी ते वाचावं की नाही या बाबतीत सुद्धा खूप अशा चर्चा किंवा त्यांच्या झाल्या. तर ते बोलणार आहे. त्याचं नाव आहे रिपब्लिक ऑफ रेटॉरिक, फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे ज्यांनी लिहिलं आहे ते म्हणजे अभिनव चंद्रचूड, जे आमचे आत्ताच रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया होऊन गेले, DY चंद्रचूड जस्टिस. तर त्यांचा हा मुलगा आहे, तो पण स्वतः ॲडव्होकेट आहे आणि त्याने म्हणजे मास्टर्स जे आहे ते हार्वर्डमधून केलं आहे. त्याचप्रमाणे त्याने पुढे स्टॅनफर्डमध्ये देखील जी आपण PhD म्हणतो तशी आमच्या लॉमध्ये त्याला दुसरं नाव आहे JSD. सो त्यांनी ते केलं स्टॅनफर्डमधून. तर या पुस्तकामध्ये त्याने जे आता मी तुम्हाला सांगते, आता आम्ही इकडे जमलो तर आम्हाला कोणी अडवू शकत नाही, बिकॉज वी हॅव समथिंग कॉल्ड एज राईट टू फ्री असेंब्ली. म्हणजे आम्ही जोपर्यंत आम्ही सायलेंटली आमचं काम करतो आणि दुसऱ्या कोणाला डिस्टर्ब नाही करत आणि जोपर्यंत आम्ही प्रोटेस्ट किंवा अशा प्रकारचं काही नाही करत तोपर्यंत आम्ही इकडे जमू शकतो. तर हा जो आम्हाला अधिकार आहे ते आम्हाला भारताचं संविधान देतं आणि आर्टिकल 19 क्लॉज 1 जो आहे तो आम्हाला मुभा देतो की आम्ही भेटून आपल्यातच डिस्कशन किंवा असे गॅदरिंग्स घेऊ शकतो. 19 हो. तर तो जो अधिकार आहे आम्हाला जो मिळाला तो कसा मिळाला, कारण इंडियामध्ये कॉलनायझर्स होते, ब्रिटिश होते. सो तेव्हा हा अधिकार नव्हता. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं बोलू शकत नव्हता किंवा प्रेस जे आपण म्हणतो मीडियामध्ये ब्रिटिशांच्या अगेन्स्ट काही बोलायला मुभा नव्हती. तर तो राईट इंडियामध्ये कसा आला, म्हणजे त्याच्या मागे जी कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री आपण म्हणतो की असेंब्लीमध्ये काय काय पॉईंट्स रेज केले गेले किंवा ड्राफ्टिंग कमिटी होती जी आंबेडकरांनी लीड केली होती. तर त्यांच्या मते हा राईट असणं किती गरजेचं होतं. मग फक्त राईट दिला म्हणून होत नाही. आता जर आम्हाला दिलं की ओके तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही पाहिजे ते बोलू शकता, तर याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणजे जी आपण जे काय म्हणतो कम्युनल राईट्स किंवा रिलिजन्सबद्दल एकमेकांच्या द्वेष पसरवणं किंवा हेट्रेड यासारखे देखील प्रकार होऊ शकतात. म्हणून फक्त राईट दिला म्हणून होत नाही. तर आम्हाला त्याच्यासाठी जे क्लॉजेस असतात म्हणजे वी कॉल इट इन लॉ रिजनेबल रेस्ट्रिक्शन. सो प्रत्येक राईट बरोबर त्याच्यासाठी काही रेस्ट्रिक्शन्स असतात की तो कसा एक्सरसाइज केला पाहिजे. तर त्याबाबत देखील खूपशा डिबेट्स झाल्या असेंब्लीमध्ये किंवा जी ड्राफ्टिंग कमिटी होती. तर प्रत्येकाने आपले व्ह्यूज मांडले की असं असायला पाहिजे किंवा असं नसायला पाहिजे. तर त्या बाबतीतलं हे पुस्तक आहे की कसं इव्हॉल्व झाला. सो रिपब्लिक ऑफ रेटॉरिक. हां, रिपब्लिक ऑफ रेटॉरिक. तर ह्याचाच अजून एक पण आहे, दॅट इज रिपब्लिक ऑफ रिलिजन. सो फ्रीडम ऑफ रिलिजन जे आपल्याला आर्टिकल 25 देतं, तर ते कसं आलं म्हणजे आपण म्हणतो की भारत हा सर्व धर्म सर्व जाती म्हणजे इट्स अ डेमोक्रेटिक कंट्री. सो त्याच्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजनचं महत्त्व काय आहे इंडियामध्ये किंवा व्हॉट वॉज द नेसेसिटी की इट हॅज टू बी इनकॉर्पोरेटेड इन द कॉन्स्टिट्यूशन. सो ह्याच सेम लेखकाचं पुस्तक आहे, दॅट इज रिपब्लिक ऑफ रिलिजन आणि दिस इज रिपब्लिक ऑफ रेटॉरिक. त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच का इव्हॉल्व झालं. सर बेसिकली हे जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच हे कुठल्याच जास्तशा देशांमध्ये नव्हतं. तर इंडियाने हे आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून आम्ही म्हणजे वी बॉट इट फ्रॉम आयरिश कॉन्स्टिट्यूशन. तर आम्ही तिकडून का घेतलं किंवा त्यांचं आम्ही अनुकरण करून स्वतः त्याच्यामध्ये काय बदल केले. तर सर ऑलरेडी कृष्णस्वामी अय्यर म्हणून आहेत जे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते. तर त्यांनी सांगितलं की हेट स्पीच किंवा जे असतं त्याबद्दल आपण कसं ते रोखलं पाहिजे किंवा त्यासाठी काय प्रोव्हिजन्स असले पाहिजे. तर ते आहे. त्याचबरोबर KM मुन्शी म्हणून होते. तर त्यांनी देखील आपले विचार मांडले की सो आता आम्ही म्हणतो की जेव्हा ब्रिटिश होते तर त्यांनी सेडिशनच्या अगेन्स्ट एक म्हणजे त्यांनी केलं की गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणच बोलू शकत नाही. म्हणजे कारण त्यांना असं नको होतं की स्वतःच्या गव्हर्नन्सवर कोणी टीका केलेली त्यांना नको होती आणि दे वर लाईक ऑथॉरिटेरियन इन नेचर. सो त्यांना समोरच्यांचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नव्हतं. तर त्याची एक फेमस म्हणजे जे बाळ गंगाधर टिळक आहे ते केसरीमधून आपला प्रचार करायचे किंवा विचार आपले मांडायचे. तर त्यांच्यावर देखील सेडिशनचा चार्ज लावला होता. तर आता असं म्हणतायत की आपण म्हणतो की भारत इज इन अ डेव्हलपिंग स्टेट किंवा
आपण म्हणतो की प्रोग्रेस होत चाललाय, पण सेडिशन लॉ अजून आहे. तर मला असं वाटतं किंवा इव्हन लेखकाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही अँटी नॅशनल नाही होत. म्हणजे अजूनही तेच लॉ आहेत का? हो. सो म्हणजे थोडाफार बदल केलाय पण अजून आहे. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की एखादा देश खूप चांगला असू शकतो पण त्याचा गव्हर्नमेंट चांगला असेलच ह्याची शाश्वती नाही आहे. म्हणजे मी आता सरकारला दोष देते की त्यांनी हे 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 नाही केलं म्हणजे माझ्या देशावरचं प्रेम कमी नाही होत. मग तुम्ही मला अँटी नॅशनल कसं म्हणू शकता? कारण माझ्या भारतावर तेवढंच प्रेम आहे. पण जे भारतावर आपण म्हणतो की जे रूल करतात किंवा पॉलिटिशियन, आपण त्यांना एकदम रुलर नाही म्हणत, ते स्वतः म्हणतात की सेवेकरी किंवा सेवाभाव, ज्या सेवाभावाने ते करतात. मग पण ते त्यांची वागणूक मला खटकू शकते. सो त्यांना क्रिटिसाइज करायचा मला राईट आहे. मी भारत वाईट असं कुठेच नाही म्हणत, पण भारतात जे रूल करतात किंवा जे आपण ज्यांना निवडून देतो, जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे भारताचे, ते जर काही चुकीचं काम करत असतील तर त्यांना बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तर हे जे सेडिशन लॉज आहेत ते कधी कधी आपल्याला क्रिटिसाइज करायला नाही देत गव्हर्नमेंटला अंडर द प्रोव्हिजन की यू आर अँटी नॅशनलिस्ट ऑर यू आर इन्साइटिंग काय म्हणतात त्याला, द्वेष किंवा मत्सर तुम्ही लोकांमध्ये इन्साइट करता. म्हणून हे सेडिशन लॉ तुम्हाला पराभूत करतं की तुम्ही बोलू नाही शकत. सेडिशनचा नेमका अर्थ काय? सेडिशन म्हणजे ऍक्च्युली हे इंग्रजांनी आणलेलं प्रोव्हिजन आहे. सो त्यांच्या मते असं होतं इट इज एनिथिंग विच गोज अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट. सो एनिथिंग विच यू स्पीक ऑर एनिथिंग म्हणजे जे तुम्ही मराठीमध्ये राष्ट्रद्रोह असं आहे. हो हो, राष्ट्रद्रोह म्हणजे एक्झॅक्टली. सो ते काय म्हणतात, तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलता म्हणजे तुम्ही देशाच्या अगेन्स्ट बोलता. असा त्याचा इव्होल्युशन जसं जसं होत गेलं, म्हणजे जसे ब्रिटिश गेले तरी सुद्धा हे सेक्शन राहिलं. कारण त्याचा अर्थ त्यांनी राष्ट्रद्रोह असा घेतला, पण ओरिजिनली त्याचा अर्थ राष्ट्रद्वेष असा नाहीये. त्याचा अर्थ मी गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करतो, मी देशाला क्रिटिसाइज नाही करत. तर ब्रिटिशांनी हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणजे हा लादलेलं. शब्द वापरताना फक्त सरकारच्या किंवा राष्ट्राच्या बाबतीतच वापरायचा असं आहे का? हो हो, म्हणजे वापरायचं असं नाही, वापरला पण जातो. जेव्हा ब्रिटिशांनी हे प्रोव्हिजन आणलं हो तेव्हा त्याचा अर्थ असा होता की तुम्ही आमच्या अगेन्स्ट काहीच नाही बोलायचं. म्हणजे आम्हाला हवं तसं वागणार, आम्हाला हवे तसे लॉज आणणार, पण तुम्ही बोलू नाही शकत आमच्यावर. म्हणूनच राष्ट्रद्रोह म्हणायचं की सरकारद्रोह म्हणायचा हा प्रश्न. हो त्याचा मराठी अर्थ राष्ट्रद्रोह असा होतो का? मला वाटत नाही राष्ट्रद्रोह होणार नाही. राजद्रोह राजद्रोह होऊ शकतो. राजद्रोह असा कठीण आहे. मराठी वर्ड माहिती कारण इंग्लंडमध्ये हा लॉ हो म्हणजे आधीपासून अजूनही आहे. इंग्लंडमध्ये राजसत्ता अजूनही आहे. आणि ब्रिटिशांनी राजसत्ताक कायदे तिथे इथे लावलेले. लावले. कारण तेव्हा व्हिक्टोरिया राणी त्याच्याबद्दल सांगतो की जसं आपली सोसायटी प्रोग्रेस होते तसे लॉज सुद्धा थोडे चेंज व्हायला पाहिजे. ते अजून झालेले नाही. म्हणजे अँटी नॅशनल मी पूर्ण अग्री, म्हणजे मी सहमत आहे की देशाच्या अगेन्स्ट जर कोणी बोलत असेल किंवा जर कोणी हेट स्पीच त्याला म्हणतो, म्हणजे ह्याच्यात म्हणजे जे एक्सेप्शन्स आहेत ना, रिझनेबल रेस्ट्रिक्शन, याच्याबद्दल मी आत्ता बोलले की फ्रीडम ऑफ स्पीच इज नॉट ॲब्सोल्यूट इन नेचर. म्हणजेच की तो तुम्ही हवा तसा वापरू नाही शकत, त्याला काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्याच्यात सत्य किंवा जे आपण ट्रूथ म्हणतो, अल्टिमेट ट्रूथ इज एन एक्सेप्शन. म्हणजे डिफमेटरी म्हणजे आता मी एका माणसाला चोर म्हणते, जर तो खरंच चोर आणि माझ्याकडे जर त्याचा पुरावा आहे की त्याने चोरी केली आहे अँड दॅट इज द अल्टिमेट ट्रूथ, तर इट इज नॉट अ डिफमेशन. बट एक माणूस आहे ज्याने चोरी केलीच नाही पण मी त्याला खोटारडा चोर आहे असं म्हणत राहिले तर माझ्यावर केस होऊ शकते की तू खोटं पसरवतो. सो दॅट इज द बेसिक डिफरन्स की इट इज नॉट ॲब्सोल्यूट. त्याला खूप काही रेस्ट्रिक्शन आहेत, 12 की 13 रेस्ट्रिक्शन्स आहेत आतापर्यंत. तर त्याच्यामध्ये तसं सांगितलंय जर मी खरं बोलतेय तर ते ट्रूथ नाही. सो जसं आपण सेडिशन म्हणतो, जर मी खरं काहीतरी बोलते पुराव्यासकट, माझा रिसर्च आहे त्या बाबतीत आणि मी बोलते सरकारच्या बरोबरही असेल किंवा सरकारच्या अगेन्स्टही असेल, तर मला कोणी थांबवू नाही शकत की नाही तू हे नाही बोलू शकत. याच्याचमुळे काय होतं की जे आपले न्यूज चॅनल आहेत ना, तर ते गव्हर्नमेंट काहीतरी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अंबानींचं शेअर होतं CNN किंवा IPN सारख्या न्यूज चॅनलमध्ये. तर याच्यामुळे असं होतं की हाऊ लॉंग प्रेसचं इंडिपेंडन्सच गेला बिकॉज ऑफ ऑल दिस लॉज इफ यू से, बिकॉज सेन्सरशिप आली आहे. त्यामुळे काय होतं, आता आपण म्हणतो की US शोज आहेत जे सगळे आता यंगस्टर्सना तर माहीत असेल, फ्रेंड्स किंवा बिग बँग थिअरी सारखे,
तर US शोज त्याच्यात इंडियाबद्दल खूप असे कमेंट्स केले जातात की गरीब देश किंवा लोकसंख्या खूप आहे, तर डेरोगेटरी कमेंट्स खूप केल्या जातात. पण ते इंडियात म्हणजे दाखवायला त्यांची काहीच बंदी नाही. तुम्ही नेटफ्लिक्स किंवा यासारख्या याच्यावर बघू शकता. पण तेच जर कुठले इंडियन शोज असले आणि त्यांनी जर असं काहीतरी केलं तर त्याच्यावर सेन्सरशिप येते. सो सेन्सरशिप इज ऑल्सो यूज व्हेरी कन्व्हिनियंटली. म्हणजे आता ह्याच्यात अजून एक आहे ओब्सिनिटी, म्हणजे अश्लील किंवा ज्याला आपण मराठी लिटरल ट्रान्सलेशन बघायला गेलं तर तसं. तर ओब्सिनिटी हा जो विषय आहे हा खूप म्हणजे इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. जर एका माणसाला जे काही ओब्सिन वाटतं ते दुसऱ्या माणसाला वाटेलच असं नाही. तर त्याच्यात सुद्धा असेंब्लीमध्ये खूप सुंदर डिबेट झाली. म्हणजे जे हिदायतुल्ला जस्टिस हिदायतुल्ला माहीत असतील तर ते म्हणाले की आपण US मध्ये शिकलोय, तिथे आम्हाला जो शिकायला एक नॉव्हल होता, लेडी चॅटलीज लव्हर म्हणून एक नॉव्हल आहे, तर ते US मध्ये असताना शिकले. तर त्याच्यात असं म्हटलं की त्याच्यात खूप असे ओब्सिनिटी किंवा असे जे काही असतात तसे प्रसंग आहेत आणि ते नॉव्हल इंडियामध्ये नको म्हणजे नाही यायला पाहिजे म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यासाठी त्यांनी सुरू केलेली केस की हे नॉव्हल नको आणि जे यंग मुलं आहेत त्यांचे डोकं म्हणजे त्याच्यावर इन्फ्लुएन्स होणार त्या विचारांचा. अश्लील आहे असं त्यांचं म्हणणं हो आहे. हो. सो त्यांचं असं तर ते जस्टिस हिदायतुल्ला काय म्हणाले की मी US ला असताना मी हे शिकलेलो, पण तेव्हा मी जे हे वाचलं म्हणजे तरुण वयात असताना मला जे वाटलं त्या नॉव्हल बद्दल, आता आपण म्हातारा झालं म्हणजे किती 65-70कडे, तर आता मी जेव्हा त्या नॉव्हलकडे बघतो तेव्हा माझा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे एकच गोष्ट तुम्ही कुठल्या वयात वाचता ह्यातही खूप फरक असतो. म्हणून ते असं म्हणाले की नॉट नेसेसरी की तिकडे जे आहे ते सगळंच म्हणजे खराब आहे किंवा सगळंच चांगलं आहे असंही नाही. सो प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाची कशी जडणघडण आहे त्याच्यावर खूपशा गोष्टी म्हणजे रिलायबल असतात की आपण असं नाही म्हणू शकत की सरसकट सगळंच वाईट आहे किंवा सरसकट सगळंच चांगलं आहे असं नाही. तर त्याच्याबद्दल सुद्धा खूप चांगली डिबेट झाली होती. म्हणजे सगळी डिबेट जी आहेत का हो, हो. याच्यामध्ये सिडिशनच्या बाबतीत हो. जी डिबेट हो, हो. म्हणजे झाली. कोणी काय मतं मांडली किंवा कुठल्या केसेस ती झाल्या. सगळी एकत्र हो हो हो. नोंदणी- त्याच्यात त्यांनी लिहिलंय म्हणजे ऍक्च्युअल डिबेट फुल नाही कारण खूप मोठं झालं असतं पुस्तक. तर त्यांनी त्याचा सारांश Summary लिहिला. केलं. हो की ओपिनियन कोणाचा काय होता, कशासाठी म्हणजे त्याचे रिझन्स काय असे होते. किती तर डिबेट्स आतमध्ये आहेत? डिबेट्स असतात त्यांनी चॅप्टर वाईज डिवाइड Okay. केलं. सो Subject आता आपण wise. जेव्हा म्हणतो की हो प्रेस, सो बघा इथे प्रेस लिहिलं. सो प्रेस बाबतीत काय काय झालं, सेन्सरशिप कशी एक टॉपिक घेऊन असावी. त्याला त्यांनी हे केलं. सो ते झालं. मग ओब्सिनिटी बद्दल एक आहे, त्यानंतर सेडिशनवर एक आहे म्हणजे का अच्छा आलं. म्हणजे हे असे अनेक त्यात असे भाग हो, हो. आहेत. त्यांनी एक टॉपिक घेतलाय. एक हो. टॉपिक वरती त्यांचं काय सगळे काय पैलू त्यांनी पूर्णपणे मांडले. सो आणि हे कायद्यात रूपांतर झालंय का आता याच्यापासून पुढे जे काय हे डिबेट्स आहेत ना? हो डिबेट्स झाल्या, कायदे आहेत आहे ना, ना. मग सो त्याच्यावर- हे कायदा यायच्या That आधी article came कसं into existence only होतं. after हो, having हो. debates. डिबेट्स Debates. किंवा रिसर्च सो हे कॉन्स्टिट्युशनल डिबेट म्हणजे आमचं संविधान जे आहे ते 1950 मध्ये इनेक्ट झालं. हो. तर 1950च्या आधी अगदीच. जो भारत स्वातंत्र्य आणि 1950 यामधला जो कालखंड आहे तेव्हा ज्या डिबेट झाल्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये, त्याचं तर हे त्याचं हे पुस्तक म्हणजे 4 वर्षातले हे डिबेट्स. 47 चार ते नाही, 50. हो. तर त्याच्यामध्ये जसं म्हणजे त्याच्या आधी इंग्रजांनी कायदे करून ठेवलेले होते. त्या कमिटीची डिबेट त्यांनी भारताची राज्यघटना घडवताना मोदी हो. डिबेट भविष्यात काय असलं ड्राफ्टिंग पाहिजे कमिटी. ते याच्यात हो. दिलं त्यांनी. हा. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे आणि अमुक- कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमुक आर्टिकल आणायचंय मला आता subject हे का समजला. आणायचं अमुक आर्टिकल आता हे ज्यात आपण इन्क्लूड हो. करायचं का इन्क्लूड करायचं त्याच्यावर डिबेट हो. असं